हॅलो फ्रेंड्स, श्रेया फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सिंगल झिपवाली मोबाईल पाऊच बनवत आहोत. त्यासाठी आपण 9.5 ते 5.5 असा आयत कट करून घेतलेला आहे. त्यासाठी मेन फॅब्रिक लागतं, फोम लागतं, नॉन ओन, झिप आणि रनर. खाली आपण फोम ठेवलं आहे, त्यावरती मेन फॅब्रिक ठेवलं आहे आणि मॅचिंग कलरची आपल्याकडे झिप अवेलेबल आहे. तर म्हणून आपण ब्ल्यू कलरची झिप ठेवलेली आहे उलटी. त्याला टिप मारून घेतली. आता यावर आपण नॉन ओन ठेवणार आहोत आणि त्याला सुद्धा टिप मारून घेणार आहे. आपल्याकडे मॅचिंग अस्तर असेल तर आपण अस्तरचा देखील वापर करू शकतो किंवा नॉन ओन पण वापरू शकतो. त्यावर आपण दाबटीप देऊन घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूचं तयार करण्यासाठी सेम खाली फोम ठेवायचे मेन फॅब्रिक आणि नंतर आपण जी चेन अटॅच केलेली आहे एका भागाला ते ठेवायचे उलट्या बाजूने. त्यावर पुन्हा नॉन ओन ठेवायचं आहे आणि ते आतमध्ये फोल्ड करून त्यावर दाबटीप देऊन घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला रनर अटॅच करायचा आहे झिपमध्ये. रनर अटॅच करून झाल्यानंतर दोन्ही भाग एकमेकांवर ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. ही सरळ टिप मारून झाल्यानंतर आपल्याला एक अंतर मोजून घ्यायचं आहे. शिवून आपलं हे अंतर 8.5 इंच होतं, तर 8.5 इंचावरती आपण मार्किंग करायची आहे, जेणेकरून आपल्याला समोरची रेषसुद्धा सरळ टिप मारता येईल. आणि वरतून खाली 5 इंचावरती आपण मार्किंग करून घेणार आहोत आणि इथेसुद्धा आपण सरळ टिप मारून घेणार आहोत. टिपा कधी पण 2-2 द्यायच्या आहेत, जेणेकरून बॅग उसवली जात नाही. जास्तच झालेलं कापड आपण कट करून घेणार आहोत. नॉन ओनची 1-1 इंचाची स्ट्रीप कट करून घ्यायची आहे आणि आपल्याला ते फिनिशिंग द्यायची आहे. त्यासाठी आपण पुन्हा एक टिप मारून घेत आहोत आणि फोल्ड करून त्यावर पुन्हा एक टिप द्यायची आहे. याने आतल्या बाजूने पण फिनिशिंग खूप छान दिसते आणि कापडाचे धागे निघत नाहीत. व्यवस्थित फोल्ड करून घेऊन आपण टिप मारून घ्यायची आहे. याने काय होतं, अगोदर पण एक टिप असते आणि नॉन ओनची पट्टी लावल्यानंतर पण त्यावर 2 टिपा येतात. त्यामुळे बॅगला किंवा ह्या पाऊचला जास्त मजबूती येते. खालच्या बाजूने देखील मी लावून घेतलेला आहे, म्हणजे पूर्ण 3ही बाजूंनी नॉन ओनची स्ट्रीप लावून घेतलेली आहे. हा पाऊच तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप छोटेसे तुकड्यापासून हा पाऊच तयार होतो आणि याची सेलिंग प्राईस माझ्याकडे 50 रुपये आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.